सांगली जिल्ह्यासह खानापूर तालुक्यात आणि विटा शहरात सतत तुरळक व मोठा पाऊस सध्या सुरू झाल्याने सर्वत्र वातावरणात आता बदल झाला। यामुळे विटा नगरपालिका प्रशासनाने विटा शहरात विटा नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय योजना राबवत डेंग्यू आणि अन्य आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेत विटा नगरपालिका सुपरवायझर म्हणून सतत दिवस रात्र काम करणारे सुरेश साळुंखे व त्यांचे सहकारी विटा नगरपालिका कर्मचारी हे दोघेजण दिवस रात्र विटा शहरात विषाणूपासून होणारा आजार त्याचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता विटा नगरपालिका प्रशासक व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील साहेब यांच्या आदेशानुसार विटा नगरपालिका आरोग्य विभाग अधिकारी नारायण शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या माध्यमातून विशेष डेंग्यू आजारांचा सुद्धा फैलाव या वातावरणामुळे पसरू नये, डासांचा उद्र वाढू नये याकरिता विटा शहरात सर्व ठिकाणी खबरदारी घेत फॉगिंग मशीनद्वारे धुराचे फवारणीचं काम सर्वत्र जोमाने सुरू। आवश्यकतेनुसार दैनंदिन धूर फवारणी करण्यात येते। प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन विटा नगरपालिका मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केलं। नागरिकांनी घर व परिसर साठलेल्या पावसाळ्यातील पाणी हे दूर करावं, स्वच्छता राखावी, दारामध्ये व परिसरामध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी। तसेच नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिन पाळणं गरजेचं आहे। सर्व पिण्याचं पाणी अथवा खर्चासाठी वापरण्यात येणारं पाणी याची सर्व भांडी पूर्ण एक दिवस मोकळी करून ठेवणं गरजेचं आहे। जर दारामध्ये डबकं असेल, एखादा टायर असेल, त्यामध्ये जर पावसाचं पाणी साठलेलं असेल तर डासांचा प्रादुर्भाव वाढतो। ज्याच दिवस आपल्या परिसरात पावसाचं पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या। घाणीचं साम्राज्य अशा ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी जाऊ नका, जाणं टाळा। आपल्या घरांच्या खिडक्यांना जाळी लावणं, शक्यतो पावसाळ्यात दारं खिडक्या बंद ठेवणं, आपल्या परिसरातील गटारी स्वच्छ नसतील तर ताबडतोब आरोग्य विभागाशी संपर्क साधा। सर्व खबरदारी नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आदेशांचं पालन करावं, आपला परिसर स्वच्छ राखण्याचं आपलं कर्तव्य पार पाडावं। ज्या ठिकाणी आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून मदत लागेल ती मदत नक्कीच आपल्याला मिळेल असंही विटा नगरपालिका मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी सांगितलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।